किती जणांना हे तीन सादृश्य आहेत. स्वरूपाचा अर्थ काय की स्वरूप तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. स्वरूपाचं एक सादृश्य आहे, ते रक्षण करतात. जेव्हा ते करार होता जुना करार, आता नवीन करार आहे आणि ते नवीन कराराचं रक्षण करतात. तसं देव तुम्हाला पण नवीन कराराचं सुवार्तेचं रक्षण करायला उभं करत आहे. मला सुवार्तेचं स्वरूपाचं सादृश्य काय आहे की तुम्ही आता स्वरूपासारखं देवाच्या धार्मिकतेचं रक्षण करणार का नाही? धार्मिकतेचं रक्षण स्वरूप तिथं थांबलेला आहे त्या कोशावर. एक आहे त्याचा अर्थ ते कोश जे आहे त्याचं रक्षण करत आहे. तुम्ही पण देवाच्या वचनाचं रक्षण करणार आहे. येशूचं वचनाचं, येशू मला मी वचन आहे, आता नवीन कराराचं रक्षण करा. चुकीचं वागू नका, चुकीचं बोलू नका, तोंडावर कब्जा ठेवा, वागण्यावर कब्जा ठेवा, व्यवहारावर कब्जा ठेवा. तुम्ही बी तुम्हाला बघितलं तर म्हटलं पाहिजे हे देवाचे लोक आहे. तर आपली एक शिडी ऐकून म्हणते वा काय देवाचे लोक आहे. काय बघू तुम्ही मला